नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2चं जे 5वं प्रकरण आहे, निर्देशक भूमिती त्यामधील जी काही महत्त्वाची सूत्र आहेत, त्या सूत्रांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. ही मित्रांनो जी सूत्र आहेत, खूपशा जास्त सूत्र नाही आहेत, 4 सूत्र आहेत. पण ही 4 सूत्र जर का तुम्हाला समजली नाहीत, तर हे प्रकरण तुम्हाला खूप अवघड जाऊ शकतं. म्हणून सर्वप्रथम ह्या 4 सूत्रांचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, पहिल्यांदा अंतराचे सूत्र जे आहे, अंतराचे सूत्र म्हणजे काय? समजा ही AB ही रेखा आहे. AB आणि Aचा निर्देशक आहे 2, 3 आणि Bचा निर्देशक आहे 1, 2. आता ह्या रेख AB मधलं A आणि B मधील जे अंतर आहे, ते काढण्याचं सूत्र हे अंतराचं सूत्र आहे. त्यामुळं अंतराचं सूत्र काढताना असं समजा प्रश्न विचारला, बिंदू A व B मधील अंतर काढा, तेव्हा हे अंतराचं सूत्र वापरायचं आहे. आता अंतराचं सूत्र वापरायचं कसं? तर आता Aचा निर्देशक किती आहे? 2, 3 आणि Bचा किती आहे? 1, 2. तर ह्या 2ला x1 मानायचं, 3ला y1, ह्या 1ला x2, ह्या 2ला y2 आणि हे अंतराचं सूत्र वापरून आता x2, x1, y2, y1च्या इथं किमती आपल्याला सापडल्यात. त्यामुळं या किमती या सूत्रात टाकून हे आपण उत्तर काढू शकतो. आता पुढचं सूत्र काय आहे? विभाजनाचे सूत्र. आता ते विभाजनाचे सूत्र आपण बघूया. आता समजा ही AB ही रेख आहे आणि हा इथे एक बिंदू आहे P आणि AP आहे 2 आणि PB आहे 4. तर हे AP आणि PBचं जे गुणोत्तर आहे ते म्हणजे M आणि N. म्हणजे बघा आता AP किती आहे? 2 आणि PB 4. आता AP छेद PB आपण पहिले त्याचं गुणोत्तर काढूया. AP छेद PB. AP किती? 2/4 बरोबर किती? 2 4 1/2 हे त्याचं गुणोत्तर आहे. म्हणून काय होणार 1/2 हे त्याचं काय झालं? गुणोत्तर. आता सूत्रात किमती वापरायच्या कशा? समजा Aचा निर्देशक आहे 1, 3 आणि Bचा -2, -3. तर 1ला काय म्हणणार? x1 बरोबर काय? 1, y1 बरोबर 3 आणि x2 बरोबर काय होणार? x2 बरोबर -2 आणि y2 बरोबर -3. आणि हे जे गुणोत्तर आले यात AP आणि PB मधलं जे गुणोत्तर आले ते किती आहे? 1/2. म्हणून या 1ला M मानायचं. म्हणून M बरोबर 1 आणि 2 बरोबर काय म्हणायचं? म्हणजे N बरोबर 2. आणि ह्या ज्या किमती आहेत त्या समजा ह्या सूत्रात टाकल्याचा तर हे जे एवढं सूत्र आहे ते x ची किंमत निघणार आहे याच्यावरनं आणि My2 म्हणजे आणि ny1 अधिक ny1 छेद m अधिक n ह्याच्यात y ची किंमत म्हणजे ही जी x ची निघणार ny ची निघणार. म्हणून x निर्देशक म्हणजे एखाद्या बिंदूचा x निर्देशक आणि y निर्देशकाची किंमत काढण्यासाठी हे तुम्हाला सूत्र उपयोगी पडू शकतं. समजा असं हे जो समजा गुणोत्तर दिला असेल ह्या AB ही रेख आहे. AP छेद PBचं जे गुणोत्तर दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही त्या विभाजनाचे सूत्र वापरून ते उत्तर तुम्ही काढू शकता. आता तिसरं काय दिलंय बघा, रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र. ते आपण आता बघूया. आता समजा ही AB ही रेख आहे आणि इथे एक बिंदू आहे. त्याचं नाव आहे C आणि AC बरोबर CB म्हणजे हा AB चा C हा मध्यबिंदू आहे. तर मध्यबिंदू सूत्र कसं करायचं बघा. आता A चा निर्देशक आहे 2, 4. C चा C हा मध्यबिंदू आहे आणि B चा दिलाय 1, 3. तर हा मध्यबिंदूचा निर्देशक काढण्याचं हे सूत्र आहे. कुठलं? रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र. काय सूत्र आहे? x1 अधिक x2 छेद 2 आणि हे x निर्देशक काढायचं आहे आणि y1 अधिक y2 छेद 2 हे y निर्देशक काढायचं आहे. तर ह्याला
2ला काय म्हणणार, x1 बरोबर 2, y1 4, x2 1, y2 3, y2 आला 3. आता ह्या किमती आहेत ह्या सूत्रात टाकायच्या. x1 किती, 2 अधिक x2 किती आहे, 1 छेद 2, आणि y1 किती आहे, 4 अधिक y2 3 छेद 2 बरोबर 2 अधिक 3 छेद 2 आणि 4 अधिक 3 7 छेद 2. असे ह्या किमती सूत्रात टाकल्या की तुम्हाला उत्तर मिळणार आहे. आणि आता काय आहे बघा, मध्यगा संपात बिंदूचे सूत्र, ते आपण आता बघूया. तीन सूत्र आपण बघितले. आता हे सॉरी, इथं चौथं, इथं पाचवं, 5 सूत्र आहेत. आता 3 बघितलेले आहेत आपण. आता चौथं काय, मध्यगा संपात बिंदूचे सूत्र. सूत्र काय, x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3, आणि y चा हे x निर्देशक काढायचं, आणि y निर्देशक काढायचं काय आहे, y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3. तर मध्यगा संपात बिंदूचे सूत्र म्हणजे काय बघा. आता हा समजा एक त्रिकोण आहे आणि ही तिची मध्यगा आहे, ए बी आणि सी, आणि ए डी ही त्याची मध्यगा आहे, बी सी ची मध्यगा ए डी आहे. आता बघा, समजा ह्या बी चा निर्देशक आहे 4 5, आणि सी चा निर्देशक आहे 3 2. समजा इथे एक बिंदू आहे, काय आहे, पी. ह्या पी बिंदूचा ह्या मध्यकावर तो बिंदू आहे, ईडी ही मध्यक आहे, आणि त्या मध्यकावर जर का तो पी बिंदू असेल तर हे सूत्र, मध्यका संपात बिंदूचे सूत्र वापरून आपण हा पी बिंदूचा जो निर्देशक आहे एक्स आणि वाय, तो निर्देशक आपण काढू शकतो. आता 5वं सूत्र काय आहे बघा. 5वं सूत्र आहे रेषेचा चढ काढण्याचे सूत्र. समजा हे 0 आहे, तर 1 2 3 4 5, इकडं 1 2 3 4 5, वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5, वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5. आता 1 चा इथे निर्देशक किती आहे, समजा इथं ए बिंदू आहे, ह्याचा निर्देशक आहे 1 आणि 3, 1 आणि 3 आहे, आणि समजा इथं डी बिंदू आहे, त्याचा निर्देशक किती आहे 4 5. आता ह्यो जे बिंदू, आता ही जी रेष आहे अशी एडी, हा ए पासून हा डी बिंदू किती उंचावर किंवा चढावर आहे. तर चढ म्हणजे समजा आता रस्ता असा असला सपाट आहे, इथून समजा इथं मध्ये चढ लागतो, तर इथं ए बिंदू पासून इथे बी बिंदू आहे, बी बिंदू पासून इथं सी बिंदू आहे ना, या सी बिंदू किती चढाव आहे. आता इथं ए बी चं दिले 2 1 हा निर्देशक, बी चा 3 2, तर या सी चा निर्देशक काढायचा, तो चढ काढायचा आहे त्याचा. तर ते चढ काढण्यासाठी हे चढचं सूत्र आहे. सूत्रात कशा किमती टाकायच्यात बघा. आता इथं ए चं जर का किंमत दिली असेल 2 3, बी ची दिली असेल वजा 2 वजा 1, तर चढचं सूत्र काय आहे, रेषेचा चढ y2 वजा y1 छेद x2 वजा x1. आता आपण 2 ला काय म्हणणार आहे x1, 3 ला y1, वजा 2 ला x2, वजा 1 ला y2.
तर ह्या किमती या सूत्रात टाकल्यात तर तुम्हाला त्या रेषेचा चढ मिळू शकतो. तर बघा आपण इथं त्या किमती टाकूया सूत्रात. y2 किती आहे? -1 वजा y1. y1 किती आहे? 3 छेद x2 वजा 2 वजा x1 2 वजा 1 वजा 3 वजा वजा अधिक 3 आणि 1 4 वजा आणि 2 वजा 2 वजा 2 वजा 4 म्हणून वजा 4 छेद वजा 4 1. त्या रेषेचा चढ आपल्याला किती भेटला? AB या रेषेचा आपल्याला चढ किती भेटला? 1. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आपण या निर्देशक भूमिती या प्रकरणातील ही जी काही 5 सूत्र आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 5.1 हा सरासरीचा सोडूयात. धन्यवाद.